तर नमस्कार, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नूतनीकरण करण्यासाठी भरावयाची नूतनीकरण फी निशुल्क करण्याबाबत हा GR आलेला आहे शासनाचा। आता या GR मध्ये नेमके म्हणजे काय माहिती सांगितली आहे ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून आता सविस्तर बघणार आहोत। बघा, हा जो GR आहे आपल्या शासनाने GR तयार करून दिलेला, यामधल्या आपण सर्व ज्या माहिती असणार आहेत त्या बघणार आहोत पूर्ण। म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे काय नाही। हा दिनांक 13 ऑगस्ट 2025चा हा GR आहे। 13 ऑगस्टला हा GR आला। याच्यामध्ये महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन निर्णय क्रमांक हा जो आहे तुम्हाला समोर दिसत आहे स्क्रीनवरती, मंत्रालय मुंबई, दिनांक 13 ऑगस्ट 2025ला हा GR आलेला आहे। तर आपण आता समोर सविस्तर बघूया। बघा, इमारत इथून बघूया आपण। इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवा शर्तीचे नियमन करण्यासाठी तसेच तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय सेवा शर्ती अधिनियम 1996 लागू केला। त्यास अनुसरून इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय व सेवा शर्ती अधिनियम 1996च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार योजना विनिमय व सेवा शर्ती नियम 2007 तयार करण्यात आलेले आहेत। सदर अधिनियमाच्या कलम 18 अन्वये राज्यात महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली होती, म्हणजे आली आहे। त्याच्यानंतर राज्यातील, आता इथून बघूया, राज्यातील इमारत व बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगार मंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते। मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकराच्या निधीतून मंडळामार्फत नोंदीत सक्रिय जीवित इथून बघूया आपण आता। जीवित बांधकाम कामगारांकरिता 29 एक मिनिट, इथून तुम्ही बघू शकता, आपण हा पॅरेग्राफ बघत आहोत। कामगारांकरिता 29 विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात। सदर योजनांची शैक्षणिक सहाय्य योजना, त्याच्यामध्ये आरोग्यविषयक योजना येते, आर्थिक सहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा व अन्य प्रकारांत वर्गणारी करण्यात आलेली आहेत। बघा, हे आहेत। त्याच्यानंतर आपण बघूया आता दुसरं पॅरेग्राफ। सन 2020 पासून, एक मिनिट, पुन्हा पहिल्यापासून घेऊया इथून। बघा आता, सन 2020 पासून बांधकाम कामगारांची नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे। उच्च अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम विभागात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क किती, फक्त इथं बघू शकता 25 रुपये इतके निर्धारित करण्यात आले। तदनंतर शासनाच्या संदर्भीय क्रमांक 1 येथील पत्रान्वये बांधकाम कामगारांची नूतनीकरण करण्याबाबतच्या शुल्कास रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम किती रुपये होती, 1 रुपये करण्यात आली होती। सध्या स्थितीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाचे दिनांक 6/3/2025, बघा 6/3/2025 रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे। त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार
कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत प्रस्ताव मंडळाने संदर्भीय क्रमांक 3 येथील पत्रान्वये शासनास मान्यतेस्तव सादर केला। त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाने शासनास सदर केलेला प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधान होती। बघा, आपण ही सर्व माहिती बघितली आहे। आता त्याच्यानंतर बघूया शासन निर्णय। त्याच्यानंतर बघूया हा पॅरेग्राफ आपल्याला बघायचा आहे। इमारत इतर बांधकाम कामगार रोजगार विनियम व सेवा शर्ती बघा अधिनियम 1996 मधील कलम 12(3) व कलम 62(2) जी मधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नूतनीकरण करण्याकरिता भराव्याची नूतनीकरण फी नोंदणी शुल्क निःशुल्क करण्यास या शासनाने निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। 3 बघा पॉईंट नंबर सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे असा आहे। तसेच सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। तर बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण जी माहिती आहे ती बघितली आहे। म्हणजे जो शासनाचा GR होता इमारत व इतर बांधकाम कामगार या क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्व कामगारांचा हा अत्यंत महत्त्वाची बातमी होती। इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नूतनीकरण करण्याकरिता भराव्याची नूतनीकरण फी निःशुल्क करण्याबाबत बघा, म्हणजे आपण हा सविस्तर याच्यामध्ये संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमचे जे बांधकाम कामगारमधले जे मित्र राहतील त्यांना पण माहिती होईल। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह। तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।